नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना नेहमीच बऱ्याच कागदपत्रांची पाहणी करावी लागते आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून बऱ्याच बाबी लक्षातसुद्धा ठेवल्या पाहिजे. त्यातील एक बाब मी आज तुम्हाला सांगतो. शहरातल्या एका व्यापाऱ्याने गावामध्ये जमीन खरेदी करायचं ठरवलं. गावामध्ये एक दोन जणांना विचारणा केली. त्या व्यक्ती जमिनी खरेदी करणाऱ्या व्यक्ती मध्यस्थी होत्या. त्या मध्यस्थांनी त्याला एक चांगली स्वस्तामध्ये जमीन देण्याचं सांगितलं, आश्वासन दिलं आणि त्या जमिनीच्या 8 दिवसांनी कागदपत्रं दाखवली. कागदपत्र बघितल्यावर व्यापाऱ्याने त्यांना सांगितलं की मला मालकाशी चर्चा करायची. त्यावर त्या मध्यस्थी व्यक्ती म्हणाल्या की त्या मालकाने आम्हाला मुखत्यारपत्र म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे, ही त्याची झेरॉक्स, आणि आम्ही तुम्हाला खरेदी खत करून देऊ शकतो. ते कागदपत्र एक दोन जणांना व्यापाऱ्याने दाखवले आणि पैसे देऊन खरेदी खत करून घेतले. खरेदी खत झाल्यानंतर सातबारावर जेव्हा नाव लावण्यासाठी नोंद धरण्यात आली तेव्हा एक बाब प्रामुख्याने लक्षात आली. ती म्हणजे ज्याचं मुखत्यारपत्र होतं ती व्यक्ती मयत होऊन 6 महिने झाले होते आणि हे मध्यस्थींना माहिती होतं. त्यांनी व्यापाऱ्याची घोर फसवणूक केली. मित्रांनो, तात्पर्य लक्षात घ्या की मूळ मालक मयत झाला की त्याने दिलेलं पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्र याला काहीच किंमत उरत नाही, अर्थ उरत नाही. अशा बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझं नाव आहे महेश थरापे. थँक्यू व्हेरी मच.